नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ठळक घडामोडींची माहिती गतीने आपल्यापर्यंत पोहोचावी, जिल्हा अधिक सक्षम आणि समृद्ध बनवण्याच्या प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा या हेतूने चॅनल बीच्या वतीने सादर करत आहोत 7/12च्या बातम्या। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडींचा वेगवान आढावा। पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या वैविध्यपूर्ण आणि अनोख्या उपक्रमामुळे शासनाच्या माझी वसुंधरा 3.0 या अभियानामध्ये गडिंग्लज नगरपालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। या यशाबद्दल नगरपालिकेला 5.5 कोटींचे बक्षीस मिळणार आहे। या यशामुळे गडिंग्लज शहर आता राज्यातील पहिल्या क्रमांकाचं पर्यावरणपूरक शहर ठरलंय। गडिंग्लज शहराचं नाव पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर ठळकपणे आलंय। माझी वसुंधरा अभियानात गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपल्या प्रगतीची कमान उंचावत जाणाऱ्या गडिंग्लज नगर परिषदेनं यंदा सर्वोच्च कामगिरी करत राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे यांच्या हस्ते मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचं बक्षीस गडिंग्लज नगर परिषदेला मिळालंय। याशिवाय भूमी थीमॅटिक एरिया अंतर्गतही गडिंग्लज शहराचा राज्यात पहिला क्रमांक आला असून त्याचंही 1.5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। दोन्ही बक्षिसांचा मिळून तब्बल 5.5 कोटी रुपयांचा वर्षाव गडिंग्लज नगरीवर झालाय। दरम्यान नगर परिषदेमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आलेत। यामध्ये ई-रिक्षा खरेदी, स्टेप इलेक्ट्रिसिटी जनरेट, विद्युत वाहनांकरिता चार्जिंग स्टेशन, उद्यानामध्ये सौर ऊर्जा लाईट बसवणं, नागरिकांसाठी कापडी पिशवी वेंडिंग मशीन, वायू गुणवत्ता तपासणीकरिता डिजिटल डिस्प्ले, नगर पक्षी चिमणीची प्रतिकृती बसवण्यात आली आहे। शहरात विविध ठिकाणी माझी वसुंधराच्या प्रकल्पासाठी जागा विकसित करण्यात आली आहे। मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता अनिल गंधमवाड, तत्कालीन विद्युत अभियंता धनंजय चव्हाण, मिळकत व्यवस्थापक रविनंदन जाधव, बांधकाम अभियंता निखिल पाटील, तत्कालीन कर निरीक्षक अवंती पाटील, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या संघटित प्रयत्नांचं हे फळ आहे। वळिवडे गांधीनगर रेल्वे स्थानक परिसरातील अस्वच्छतेमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांसह ग्राहक वर्ग, स्थानिक नागरिक हैराण झालेत। दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे। करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यानं बहुतांश व्यापारी, ग्राहक रेल्वेने गांधीनगरमध्ये येत असतात। वळिवडे गांधीनगर रेल्वे स्थानकामधील शौचालय नेहमी बंद असल्यानं प्रवाशांची कुचंबणा होतीये। त्यामुळे प्रवासी उघड्यावरील जागेचा वापर करतात। परिणामी रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे। रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची सोय असून तिथं दररोज 400 ते 500 वाहनं असतात। मात्र दुर्गंधीमुळे आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे। या रेल्वे स्थानकाला कोणी वाली आहे की नाही असा सवाल महिला वर्गामधून उपस्थित होतोय। या समस्येवर रेल्वे प्रशासन उपाय करणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। कोल्हापूर जिल्ह्याला वळीव पावसाने हुलकावणी दिली आहे। मान्सूनही लांबणीवर पडलाय, त्यामुळे शेतकरी वर्गातून पावसाची प्रतीक्षा केली जाते। लांबलेला पाऊस लवकर पडावा यासाठी शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडीमधील देवीला साकडं घालण्यात आलं। रविवारी सकाळी देवीची पूजा केल्यानंतर संध्याकाळी गावात मोठा पाऊस झाला, त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे।
दरवर्षी जून महिन्यात पाऊस पडावा यासाठी शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथल्या सुनकल देवीची पूजा केली जाते। सुमारे 150 वर्षापासून या गावात ही परंपरा सुरू आहे। यंदाही मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची पूजा करण्यात आली। त्यानंतर आंबील खिचडीचा नैवेद्य दाखवण्यात आला। पूजा झाल्यानंतर हमखास पाऊस पडतो अशी इथल्या लोकांची धारणा आहे। रविवारी सकाळी पूजा झाली आणि संध्याकाळी गावात मोठा पाऊस झाला। त्यामुळे ढोल वाद्याच्या गजरात गावातून पालखी काढण्यात आली। देवीच्या पूजेनंतर लगेचच पावसाचं आगमन झाल्यानं ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला। मृग नक्षत्राचं आगमन झाल्यानंतर बळीराजाला पावसाची चाहूल लागते। त्या अगोदर शिवारात पेरणी करण्यासाठी एकच धांदल उडते। पेरणीसाठी बियाणं खरेदीसाठी कृषी केंद्र दुकानात शेतकऱ्यांची गर्दी दिसतेय। मात्र पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यानं बळीराजा चिंतेत आहे। मान्सूनच्या आगमनाचा पंधरवडा बळीराजासाठी लाभदायक असतो, परंतु जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी आभाळ कोरडं दिसतंय। बळीराजानं शेताची मशागत करून शेती पेरणीलायक तयार करून ठेवली आहे। कृषी सेवा केंद्रात बियाणांसाठी ग्राहकांची गर्दी होत असली तरी पेरणी करण्याचं धाडस अजून तरी शेतकरी करत नाहीयेत। पूरपट्ट्यात पोषक ठरणारे 6444 आणि 312 भात बियाणं खरेदी करून भात पेरणी केली जाते। विविध प्रकारचे बियाणे विक्रीसाठी कृषी सेवा केंद्र सज्ज झाली आहेत। देशी बियाणांचं वाण बाजारातून गायब झाल्यामुळे संकरित बियाणांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचं कृषी सेवा केंद्र चालकांचं म्हणणं आहे। राधानगरी तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा कमी झालाय। त्यातच मान्सूनपूर्व पावसानं हुलकावणी दिल्यानं नद्या नाले ओस पडलेत। पाऊस लांबला तर दूधगंगा, वेदगंगा आणि भोगावती नदी काठावरील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे। सध्या भोगावती नदीला 6 दिवसांनी पाणी सोडण्यात येतंय। यावर्षी वातावरणात प्रचंड उष्णता जाणवतीये। मे महिन्यात तर अंगाची लाही होत होती। आता मान्सूनपूर्व पावसानं हुलकावणी दिल्यानं धरणातील पाणी साठा कमी झालाय। वळीव पाऊस झाला तर शेती पिकांचा पाण्याचा फेर वाचतो। मात्र यावर्षी फारसा वळीव पाऊस झालाच नाही। याचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर झालाय। त्यामुळे गेल्या 6 दिवसापासून भोगावती नदी पात्र कोरडं पडलं होतं। मंगळवारी राधानगरी धरणातून 400 क्युसेक पाणी भोगावती नदीत सोडलं आहे। सध्या राधानगरी धरणात फक्त 1 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे। पुढील 20 दिवस पुरेल इतकंच पाणी धरणात आहे। सध्या पावसाची लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाईला सामोरं जाण्याची चिन्ह आहेत। राधानगरी धरणातील पॉवर हाऊसचं पाणी 1 तारखेपासून बंद झालंय। त्यामुळे गेल्या 6 दिवसापासून भोगावती नदीतील पाण्याचा विसर्ग बंद होता। भोगावती नदीपात्र कोरडं पडलं होतं। मंगळवारी पाणी सोडण्यात आलं। पुढील 20 दिवस पुरेल इतकंच पाणी राधानगरी धरणात असल्याचं शाखा अभियंता समीर निरुखे यांनी सांगितलं। काळंबावाडी आणि तुळशी धरणातील पाणीसाठाही कमी झाल्यामुळे सर्वांनीच पाणी जपून वापरण्याची गरज आहे। काही राजकीय लोकांना हाताशी धरून आणि पैसे बुडवण्याच्या उद्देशानं सुनील रावळ यांनी आपल्यावर अवैध सावकारकीचा आरोप केला होता। मात्र जिल्हा उपनिबंधकांनी शहानिशा करून या खोट्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे खोटे आरोप करून नाहक बदनामी केल्याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि रावळ यांच्या विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सुभाष मालपाणी यांनी इचलकरंजी इथं पत्रकार परिषदेत सांगितलं। इचलकरंजीतील सुभाष मालपाणी अवैध सावकारी करत असल्याची तक्रार सुनील रावळ यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दाखल केली होती। उपनिबंधकांनी तपास पथकाद्वारे चौकशी करत मालपाणी यांच्या अनुपस्थितीत त्यांचं घर सील केलं होतं। या प्रकरणी मालपाणी यांनी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेतली असता प्रत्यक्ष पाहणी आणि तपासात कोणतीही आक्षेपार्ह कागदपत्र आढळली नाहीत। तसंच रावळ यांनी दिलेली माहिती आणि वस्तुस्थिती यामध्ये तफावत असल्याचं दिसून आलं। रावळ यांच्या विरोधात न्यायालयात दावा असल्याची माहिती लपवून ठेवून त्यांनी जिल्हा उपनिबंधकांची दिशाभूल केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे रावळ यांचा अर्ज निकाली काढून उपनिबंधकांनी निर्दोष मुक्तता केल्याचं मालपाणी यांनी सांगितलं। कृषीप्रधान संस्कृतीशी निगडीत असलेला बैलपोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो। बळीराजाचा जीवाभावाचा सखा असणाऱ्या वृषभ राजाचा बेंदूर हा सण उत्साही वातावरणात संपन्न झाला। शेतकरी राजानं बैलांना सजवून त्यांची पूजा केली आणि गोडधोड नैवेद्य अर्पण करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। राधानगरी आणि करवीर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं बेंदूर हा सण साजरा करण्यात आला। तसंच कर तोडण्याचा आणि बैल पळवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला।
दरम्यान जूनमधला रिमझिम पाऊस आणि गडिंग्लजचा बेंदूर हे समीकरण कित्येक वर्षापासून सुरू आहे, परंतु यंदाचा बेंदूर त्याला अपवाद ठरलाय। पावसाचा एकही थेंब नसताना कोरड्या वातावरणातच यंदा बेंदूर गडिंग्लजकरांना साजरा करावा लागला। वाद्याच्या गजरात मिरवणुकीनं आलेल्या अर्जुन भोईटे यांच्या बैलजोडीनं सायंकाळी 6च्या सुमारास पारंपरिक पद्धतीनं कर तोडून बेंदूर सण उत्साहात साजरा केला। कर्नाटकी बेंदूर करवीर आणि राधानगरी तालुक्यातील काही गावांमध्ये साजरा केला जातो, तर देशी बेंदूर पुढील महिन्यात उर्वरित गावांमध्ये साजरा करण्याची प्रथा आहे। राधानगरी तालुक्यातील पारंपरिक पद्धतीनं 150 वर्षांहून अधिक कर तोडण्याची चालत आलेली परंपरा आजही जपली जाते। बेंद्रानिमित्त सकाळपासूनच गावातील महिलांनी बैलांना गूळ, हरभरा डाळ, पुरणपोळी देऊन बैलांचं औक्षण केलं। यावर्षीचा गावातील पाटीलकीचा मान माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबूराव पाटील यांच्या घराण्याला मिळालाय। त्यांच्या बैलांकडून गावाच्या मध्यभागी असणाऱ्या हनुमान मंदिर चौकात मोठ्या उत्साहात वाजत गाजत कर तोडण्याचा कार्यक्रम पोलीस पाटील डी.एस. कांबळे, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील तसंच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। गावातून वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली। महिलांनी ठिकठिकाणी बैलांचं औक्षण केलं, तर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बैल सजावट स्पर्धा घेण्यात आल्या। गडिंग्लज शहर आणि परिसरात कर्नाटकी बेंदूर सण पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा झाला। बैल जोड्या सजवून शहरातील विविध भागात सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या। यावर्षी बेंद्राचा कर तोडण्याचा मान काळभैरी रोडवरील अर्जुन भोईटे यांच्या बैलजोडीला मिळाला होता। सायंकाळी भोईटे यांच्या घरापासून काळभैरी रोडनं मिरवणुकीनं बैलजोडी आणली। खातेदार यशवंत पाटील यांच्या हस्ते बैलजोडीची विधिवत पूजा करण्यात आली। पारंपरिक पद्धतीनं पूजा झाल्यानंतर बैलजोडी कर तोडणीसाठी पळवत आणली। नेहरूनगर परिसरातील हनुमान मंदिरासमोर रचलेला कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो शेतकरी आणि नागरिकांनी हजेरी लावली होती। पारंपरिक पद्धतीनं या बैलजोडीनं कर तोडल्यानंतर रचलेला कर घराकडे नेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। यावर्षी एकही थेंब पाऊस नसलेल्या कोरड्या वातावरणातच यंदाचा बेंदूर सण साजरा झाला। इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं हिंदुत्व जागरण सभेचं आयोजन करण्यात आलंय। 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणाऱ्या या सभेत हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे हे हिंदू संस्कृतीची गौरवगाथा, हिंदुत्व काल आज उद्या या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत। या सभेला नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजतिलक लाहोटी यांनी पत्रकार परिषदेत केलंय। इचलकरंजीतील शिवराणा युथ फोर्स बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गेल्या 5 वर्षापासून हिंदू संस्कृती, धर्म आणि गोरक्षण याबरोबरच सामाजिक कार्य करते। संस्थेच्या वतीनं दररोज भागवत कथा पठण, संस्कृत भाषा शिकवणी घेतली जाते। कोरोना काळात सुमारे 5.25 लाख नागरिकांना आयुर्वेदिक औषध पुरवठा करण्यात आलाय। तसंच लंपी रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या 43,000 गायींना आयुर्वेदिक औषधं दिली। संस्थेच्या वतीनं गोशाळाही चालवली जाते। या संस्थेच्या वतीनं 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात हिंदुत्ववादी विचारवंत शरद पोंक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदुत्व जागरण सभेचं आयोजन करण्यात आलंय। हिंदू संस्कृतीची गौरवगाथा, हिंदुत्व काल आज उद्या या विषयांवर पोंक्षे मार्गदर्शन करणार आहेत। या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजतिलक लाहोटी यांनी केलं। यावेळी संस्थेचे सनतकुमार दायमा, रमेशचंद लाहोटी, रोहन हेरलगे, पवन भांगडिया उपस्थित होते। याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या। बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता। नमस्कार।